भाजप हा फुगलेला बेडूक, तो किती फुगला तरी बैल होणार नाही, हे प्रत्येक वेळेला आकडे फुगवून सांगतात. संजय राऊतांची भाजपवर टीका. शेतकऱ्यांना मूर्ख समजता का? भाजपला सवाल. 16 आणि 17 फेब्रुवारीला लोणावळ्यामध्ये काँग्रेसचं चिंतन शिबिर. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसमधील एक वेगळी खतखत समोर. चिंतन शिबिरात प्रदेश सचिवांना निमंत्रण नसल्यामुळे प्रदेश सचिवांकडून नाराजी व्यक्त. काँग्रेस आमदारांची विधान भवनात थोड्याच वेळात बैठक. बैठकीला हजर राहण्यासाठी सर्व आमदारांना व्हीप. आतापर्यंत बैठकीला एकूण 22 आमदार उपस्थित. काही आमदार बैठकीला त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त गैरहजर राहणाऱ्या आमदारांनी कल्पना दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नांदेड शहर काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त. नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय धाराशिव दौऱ्यावर. औसा आणि लांबजना चौक, उमरगा आणि तुळजापूर इथे शिवसैनिकांशी संवाद साधणार. तुळजाभवानीचंही दर्शन घेणार. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देतील. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं उद्यापासून 2 दिवसीय महाअधिवेशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार अधिवेशनाची सुरुवात. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी. भंडारा गोंदिया लोकसभेचा मार्ग भाजपसाठी मोकळा. अजित पवार गटाला भीती वाटते की प्रफुल्ल पटेल नाना पटोलेंच्या विरोधात लोकसभेत जिंकू शकणार नाहीत. म्हणूनच प्रफुल्ल पटेल यांची टर्म संपण्याआधीच त्यांना उमेदवारी देण्यात आली. अतुल लोंढेंचं वक्तव्य. दिलेल्या 6 उमेदवारांपैकी 3 उमेदवार काँग्रेसचे आहेत. भाजपला काँग्रेसची किती गरज आहे हेच यातून दिसून येत आहे. बाळासाहेब थोरातांचा टोला. आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच. रोहिणी खडसेंची पक्ष आणि चिन्हाबाबत प्रतिक्रिया. महिला आयोग आणि संरक्षण दलात महिलांचा सहभाग शरद पवार यांच्यामुळे, त्यामुळे काका हवेतच. अजित पवारांना टोला. पक्षातले महत्त्वाचे नेते सोडून जात आहेत याचा पक्षानं विचार करायला हवा. कोणत्या कारणास्तव नेते जात आहेत त्याबद्दल पक्षामध्ये चर्चा व्हायला हवी. झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मात्र डॉक्टरी उपचारांना जरांगेंची मनाई. मनोज जरांगे औषधोपचार घेणार की नाही? मुंबई हायकोर्टाचा सवाल. गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरनं हायकोर्टाचा जरांगेंना प्रश्न. मनोज जरांगेंची मराठा समाजाला गरज आहे, त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. बबनराव तायवाडेंनी व्यक्त केल्या भावना. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याचं सरकारनं कोर्टात सांगितल्यामुळे आम्ही आश्वस्त असल्याची प्रतिक्रिया. नारायण राणेंनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा परभणीतल्या मराठा बांधवांकडून निषेध. जिंतूरमध्ये घोषणाबाजी करत नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. बेनामी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा. आयकर खात्यानं दाखल केली होती तक्रार. 2 महिन्यांपूर्वी हायकोर्टानं या प्रकरणातील तक्रार रद्द केल्यामुळे संबंधित तपास बंद करण्यावर सत्र न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या मागणीवर आज निर्णय. कोर्टाच्या निर्णयाआधी तुपकरांचा निर्धार मिळावा. काँग्रेसनं आतापर्यंत काय केलं हे विचारणाऱ्या लोकांना आता कळलं असेल की आम्ही नेते घडवले. ज्यांनी पक्ष फोडले आज त्यांच्याकडे राज्यसभेसाठी उमेदवारच नाही हे सिद्ध झालं. अतुल लोंढेंची टीका. शिवसेनेचे नेते बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र. 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती. आपण याविषयी काही बोलणार नाही. सामान्य नागरिक उद्धव ठाकरेंसोबत. बबनराव घोलप यांच्या राजीनाम्याबद्दल आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पहिल्यांदा शरद पवारांना निवडणुकीत पाडण्याबाबत भाष्य. सखा पाटलांचा प्रचार करताना पापा म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे असं लिहून प्रचार केला जायचा. आता काका असं लिहून प्रचार केला पाहिजे. अजित पवारांचं वक्तव्य. पुतण्या गद्दार निघाला, काका माफ करा, चुकी झाली असं म्हणण्याची वेळ येईल. मात्र या वेळेला 2019 सारखी माफी नाही. एक्स माध्यमावरती पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवरती निशाणा. नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक. आदित्य ठाकरे उपस्थित. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन. वर्ध्यामध्ये जिल्हा प्रशासन भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. सरकारविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करणार. वर्ध्यात भारत जोडो अभियान इंडिया अलायन्सच्या वतीनं सरकारला इशारा.
वाढदिवसानिमित्त जयंत पाटील यांचं जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकले। पुण्यातल्या केके मार्केट चौकात शरद पवार गटाचे कार्यकर्ते विकास चव्हाण यांनी हे बॅनर लावले। मुंबईत 1 मार्चपासून 10% पाणी कपात करण्याचा जलविभागाचा प्रस्ताव। महापालिकेचं राखीव पाण्यासाठी राज्य सरकारला पत्र। सरकारनं राखीव साठा देण्यास परवानगी न दिल्यास पाणी कपात अटळ। अतिरिक्त पाणी साठा हा इतरत्र वापरला जाऊ नये म्हणून पालिकेचं जलसंपदा खात्याला पत्र। धरणांमधील पाणीसाठा 15%वरती गेला तरच अतिरिक्त पाणी लागतं। अतिरिक्त साठाही कमी पडला तरच पाणी कपात, आयुक्तांची माहिती। 10वी-12वी परीक्षेसाठी बोर्डाकडून समुपदेशकांची नियुक्ती। परीक्षा कालावधीत नकारात्मक विचारानं किंवा परीक्षेच्या भीतीनं मानसिक दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातनं बाहेर काढण्यासाठी मोबाईलद्वारे मार्गदर्शन करणार। 10वी-12वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आजपासून देशभरात 35 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। प्राथमिक शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांचा विरोध। सक्ती केल्यास स्कूल बसचं भाडं 25 ते 40% वाढवण्याचा इशारा। राज्य सरकारकडून शालेय पोषण आहारात अखेर बेदाण्याचा समावेश। सरकारी निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जल्लोषात स्वागत। एसआरए प्रकल्पातील घरांची विक्री करण्यासाठीचा कालावधी 10 वर्षांवरनं 5 वर्ष कसा केला? मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल। पूर्णा आणि परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सिद्धेश्वर धरणातनं पाणी सोडलं जाणार। 1 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी पूर्णा नदीपात्रात सोडलं जाईल। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या हरणबारी धरणातनं सटाण्याच्या मोसम नदीपात्रात दुसरं आवर्तन। ऐन टंचाईच्या काळात पाणी सोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली। तिकीट तपासणी कमाईत मध्य रेल्वेनं ओलांडला 100 कोटींचा टप्पा। योग्य आणि वैध रेल्वे तिकीट खरेदी करून सन्मानानं प्रवास करण्याचे मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन। देशातली पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात सुरू होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि भारत विकास ग्रुप यांच्या सामंजस्य करार। अटल सेतूवरनं दिवसाला 70,000 वाहनं धावणं अपेक्षित असताना महिन्याभरात 8,12,000 वाहनांचाच प्रवास। केवळ 13 कोटींचा महसूल। कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येण्याची शक्यता। धनंजय मुंडे, वाल्मिकण्णा कराड तसंच सूर्यभान नाना मुंडे यांना न्यायालयानं दोषमुक्त केलंय। जगमित्र साखर कारखान्यासाठीच्या जमीन खरेदीबाबत दाखल झालं होतं दोषारोपपत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।